हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल यश प्राप्ती एज्युकेशन. यश प्राप्ती एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा टॉपिक स्पर्धा परीक्षेमध्ये पण विचारला जातो. फक्त 10वी पुरता किंवा 12वी पुरता मर्यादित हा टॉपिक नाहीये, तर पुढे चालून स्पर्धा परीक्षेमध्ये पण हा टॉपिक विचारला जातो. ठीक आहे. आजचा टॉपिक आहे प्रिपोजिशन्स. काय आहे प्रिपोजिशन्स? म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्दयोगी अव्यय. काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. मित्रांनो, तुम्हाला शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन्स माहिती असतील. ॲट, ओव्हर, इन, बरोबर आहे. हे प्रिपोजिशन्स माहिती असतील. ऑन, ठीक आहे. तर हे शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन्स कशा प्रकारे यूज करतात हे आपल्याला आज इथे पाहायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप इम्पॉर्टंट लेक्चर होणार आहे. खूपच इझी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण मराठीमध्ये पण घेत आहोत आणि इंग्लिशमध्ये पण, दोन्ही लँग्वेजमध्ये सायमल्टेनियसली चालू आहे हे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले प्रिपोजिशन्स म्हणजे काय. हा प्रिपोजिशन हा शब्द जो आलेला आहे, हा प्रिपोजिशन शब्द कशा प्रकारे आलेला आहे. प्री प्लस पोजिशन. प्रीपोजिशन हा शब्द कशा प्रकारे आलेला आहे. प्री प्लस पोजिशन या दोन शब्दांपासून हा शब्द तयार झालेला आहे. प्री म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. प्री मीन्स बिफोर, प्रिव्हियस. प्री म्हणजे काय असतं? प्रिव्हियस किंवा बिफोर, याला आपण काय म्हणत असतो? प्री म्हणत असतो. आणि पोजिशन म्हणजे काय? पोजिशन म्हणजे प्लेस. पोजिशन म्हणजे काय? प्लेस. आता तुम्हाला माहिती आहे, आपण वर्ड फॉर्मेशन हा चॅप्टर पाहिला होता. वर्ड फॉर्मेशन मध्ये आपण वर्ड कशा प्रकारे तयार होतात हे पाहिलं होतं, बरोबर आहे. वर्ड कशा प्रकारे तयार होतात? एक तर प्रिफिक्स किंवा सफिक्स लागून तयार होतात. प्रिफिक्स म्हणजे आपण काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या अगोदर जो शब्द एखादा वर्ड आहे, त्या वर्डच्या अगोदर जे शब्द लागलेला असतो तो प्रिफिक्स असतो. आणि वर्डच्या नंतर एखादा शब्द लागून जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? सफिक्स म्हणतो. ठीक आहे. तर याच प्रकारे इथं प्रिपोजिशन म्हणजे काय? बिफोर, प्रिव्हियस म्हणजे अगोदर, अगोदर लागलेलं. पोजिशन म्हणजे प्लेस. नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर जो शब्द येत असतो, काय असतं हे बघा. नाउन किंवा प्रोनाउन, नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर येणारा शब्द, त्याला आपण प्रिपोजिशन्स असं म्हणत असतो. समजलं असेल. इंग्लिश मधून याची व्याख्या काय आहे बघा. प्रिपोजिशन इज अ वर्ड placed before a noun or a pronoun to show in what relation the person or thing denoted by it stand in regard to something else. The word preposition means that which is placed before. प्रिपोजिशन म्हणजे काय? जे अगोदर प्लेस केलं जातं त्याला आपण प्रिपोजिशन म्हणतात. प्री म्हणजे प्री मीन्स प्रिव्हियस और बिफोर. प्री म्हणजे काय? प्रिव्हियस किंवा बिफोर. प्रिव्हियस म्हणजे अगोदर किंवा बिफोर म्हणजे अगोदर. पोजिशन मीन्स प्लेस, बरोबर आहे. पोजिशन म्हणजे काय? स्थळ, प्लेस. प्रिपोजिशन युजली कम बिफोर आयदर नाउन और प्रोनाउन. प्रिपोजिशन कुठे येतात? अगोदर, नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर येतात. त्याला आपण काय म्हणतो? प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लिहून घ्या तुम्ही. आता यालाच मराठीमध्ये पुन्हा ट्रान्सलेट केलेलं आहे त्यांनी. बघा मराठीमध्ये काय सांगतो. प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्री म्हणजे पूर्वी, च्या अगोदर, व पोजिशन म्हणजे स्थळ किंवा स्थिती. नामापूर्वी येणारे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, दोन वस्तू किंवा व्यक्तीमधील संबंध दर्शवणारे अवकारी शब्द म्हणजे प्रिपोजिशन आहे, बरोबर आहे. प्रिपोजिशन हे बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ, स्थळ, दिशा दाखवतात. प्रिपोजिशन काय दाखवतात? एक तर वेळ, स्थळ किंवा दिशा दाखवत असतात. म्हणजेच वेळेच्या, स्थळाच्या किंवा दिशेच्या अगोदर प्रिपोजिशन येत असतं. कधी येत असतं प्रिपोजिशन? वेळेच्या, स्थळाच्या किंवा दिशेच्या अगोदर प्रिपोजिशन्स येत असतं. काही प्रिपोजिशन क्रियापदांशी संबंधित असतात, बरोबर आहे. काही प्रिपोजिशन काय असतात? क्रियापदाशी संबंधित असतात. त्या प्रिपोजिशनने फ्रेज तयार होते, हे पण पाहायचं आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, टोटल 4 टाईपचे प्रिपोजिशन्स असतात. किती? 4 टाईपचे. तर कशा कशा प्रकारे असतात ते आपल्याला पाहायचे आहेत. तर बघा,
पहिला आहे मित्रांनो प्रिपोजिशन्स ऑफ टाइम, कालवाचक शब्दयोगी अव्यय. असे 4 प्रकारचे टाइप्स पाहायचे आहेत. पहिला टाइप काय आहे, प्रिपोजिशन्स ऑफ प्रिपोजिशन्स ऑफ टाइम मीन्स कालवाचक शब्दयोगी अव्यय. तर हे कालवाचक शब्दयोगी अव्यय कधी वापरतात, काही शब्दयोगी अव्यय वेळ निर्देशित करत असतात. काय करत असतात, वेळ. आपण सांगितलेलं आहे वेळ, स्थळ किंवा दिशा. तर आता वेळ निर्देशित करणारे प्रिपोजिशन्स आपल्याला पाहायचे आहेत. वेळ निर्देशित करणारे पहिलं प्रिपोजिशन आहे त्यामध्ये ऑन. ऑन म्हणजे काय, जेव्हा मित्रांनो एखादा विशिष्ट दिवस किंवा विशिष्ट वार किंवा विशिष्ट दिनांक आपल्याला सांगायचा असेल तेव्हा आपण त्याच्या अगोदर ऑन हे प्रिपोजिशन वापरत असतो. फॉर एक्झाम्पल ऑन 1 मार्च 2018. बरोबर आहे. म्हणजे इथे मित्रांनो काय दिलेलं आहे, ऑन 1 मार्च 2018 हा विशिष्ट दिनांक दिलेला आहे. बरोबर आहे. त्या विशिष्ट दिनांकाच्या अगोदर मी काय वापरलेलं आहे, ऑन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. आपली आता एक्झाम समजा आहे, फॉर एक्झाम्पल मी टेस्ट ठेवलेली आहे मॅथमॅटिक्स ची, समजा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट ची. तर 1 डिसेंबर 2021. ठीक आहे. तर ऑन 1 डिसेंबर 2021 देर इज अ टेस्ट ऑन मॅथमॅटिक्स पार्ट 1. म्हणजे मी काय म्हणत आहे, ऑन म्हणत आहे. ऑन म्हणजे दिनांकाच्या, विशिष्ट दिनांकाच्या अगोदर कोणतं प्रिपोजिशन येत असतं, ऑन. किंवा विशिष्ट वार आहे, ऑन फ्रायडे. ऑन फ्रायडे आय विल गो टू बसमत. ऑन फ्रायडे आय विल गो टू स्कूल. बरोबर आहे. म्हणजे काय आहे, आपण विशिष्ट वार यांच्या अगोदर काय सांगत असतो, ऑन हे प्रिपोजिशन वापरत असतो. नेक्स्ट बघा ऍट. ऍट हे पण कालवाचक शब्दयोगीच अव्यय आहे, प्रिपोजिशन ऑफ टाइमच आहे ऍट पण. ऍट हे प्रिपोजिशन कधी वापरतात, विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी. बरोबर आहे. विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी ऍट हे प्रिपोजिशन वापरतात. ऍट 5 o'clock देर इज अ सिनेमा, देर इज अ बाहुबली सिनेमा ऑन सेटमॅक्स. सेटमॅक्सवर बाहुबली सिनेमा आहे ऍट 5 o'clock. बरोबर आहे. तर काय म्हणतो आपण, ऍट 5 o'clock म्हणजे विशिष्ट वेळ दर्शवते वेळेस आपण काय करत असतो, ऍट हे प्रिपोजिशन वापरत असतो. ऍट 8 PM देर इज अ लेक्चर ऑन इंग्लिश ग्रामर. ठीक आहे. 8 वाजता कशावर, इंग्लिश ग्रामरवर लेक्चर आहे. मीन्स ऍट 8 PM. बरोबर आहे. म्हणजे वेळ वेळेच्या अगोदर आपण काय वापरत असतो, ऍट हे प्रिपोजिशन वापरत असतो. नेक्स्ट आहे बघा फॉर. फॉर म्हणजे काय, क्रियेचा कालावधी दर्शवण्यासाठी फॉर हे प्रिपोजिशन वापरत असतो. क्रियेचा कालावधी म्हणजे बघा आता एक्झाम्पल मध्ये ही लिव्ड इन मुंबई फॉर 2 years. काय, ही लिव्ड इन मुंबई फॉर 2 years म्हणजे तो 2 वर्षे मुंबईमध्ये राहिला. फॉर 2 years म्हणजे ती किती दिवस तो राहिलेला आहे, किती कालावधीसाठी राहिलेला आहे, तर तो 2 वर्षासाठी राहिलेला आहे. तर ते क्रियेचा कालावधी दर्शवण्यासाठी आपण काय वापरत असतो, फॉर हे प्रिपोजिशन वापरत असतो. ठीक आहे. ही वर्क फॉर अ लॉंग पिरियड. अ लॉंग पिरियड हे काय आहे, कालावधी आहे. अ लॉंग पिरियड खूप दिवसांसाठी किंवा खूप याच्यासाठी, अ लॉंग पिरियड. ही वर्क फॉर अ लॉंग पिरियड. तर फॉर अ लॉंग पिरियडच्या अगोदर आपण काय वापरतोय, फॉर हे प्रिपोजिशन वापरत आहोत. ठीक आहे. या प्रकारे हे प्रिपोजिशन्स ऑफ टाइम आहेत. अजून पण आहेत, भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. इन. इन हे प्रिपोजिशन पण काय आहे, विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टींसाठी वापरत असतो. मित्रांनो हे सर्वच्या सर्व तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. पहिले समजून घ्या, नंतर हे पूर्ण जेव्हा स्क्रीन भरते त्यानंतर पॉज करायचं आणि मग नंतर लिहून घ्यायचं. ठीक आहे. स्क्रीनशॉट तर काढू शकत नाही तुम्ही, ऍप्लिकेशन मध्ये पण पॉज करून लिहू शकता. बघा विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टींसाठी आपण इन हे प्रिपोजिशन वापरत असतो. म्हणजे कसं, वी फील व्हेरी अनकम्फर्टेबल इन ऑक्टोबर. म्हणजे व्हेरी अनकम्फर्टेबल फील होतं आपल्याला कधी, इन ऑक्टोबर म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे विशिष्ट कालावधी सांगितलेला आहे मी, की ऑक्टोबर हा विशिष्ट कालावधी सांगितलेला आहे. विशिष्ट कालावधी सांगितलेला आहे तर त्याच्या अगोदर आपण इन हे प्रिपोजिशन वापरतो. वी फील व्हेरी अनकम्फर्टेबल इन ऑक्टोबर. ठीक आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला खूप अनकम्फर्टेबल फील होत असतं. त्यानंतर बघा ही स्टेड देअर इन समर. ही स्टेड देअर इन समर, तो तिथे उन्हाळ्यामध्ये राहतो. स्टेड म्हणजे राहणे. बरोबर आहे. स्टे म्हणजे काय, राहणे.
तर इन समर म्हणजे आपण विशिष्ट कालावधी सांगितलेला आहे, उन्हाळा हा कालावधी सांगितलेला, उन्हाळ्यामध्ये पूर्ण उन्हाळा, तर मग त्याच्या अगोदर काय येतं, इन हे प्रिपोजिशन येतं. हे समजलं असेल मित्रांनो नक्कीच. नेक्स्ट आहे बघा, आज आपण हा फर्स्ट टाइप पूर्ण कंप्लीट करणार आहोत, बरोबर आहे. फर्स्ट प्रिपोजिशन ऑफ टाइम हा पूर्ण टाइप कंप्लीट करणार आहोत. असे टोटल 4 लेक्चर आपण घेऊयात प्रिपोजिशनवर. बघा आता आता हा आहे फ्रॉम. फ्रॉम हे प्रिपोजिशन कधी वापरतात, एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते किंवा झाली हे सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे. बघा, ही विल स्टार्ट हिज वर्क फ्रॉम मंडे, म्हणजे कधीपासून तो त्याची क्रिया सुरू करणार आहे. ही विल स्टार्ट हिज वर्क फ्रॉम मंडे, म्हणजे सोमवारपासून तो त्याचं काम सुरू करणार आहे. ठीक आहे. ही विल स्टार्ट हिज वर्क फ्रॉम मंडे, म्हणजे विशिष्ट कालावधीपासून ती क्रिया चालू होणार आहे. तर तेव्हा आपण फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरत असतो. वी हॅव हॉलिडे फ्रॉम 1 एप्रिल, आम्हाला सुट्ट्या आहेत. कधी आहेत, 1 एप्रिल पासून, म्हणजे केव्हापासून सुरू होणार आहेत सुट्ट्या, फ्रॉम 1 एप्रिल. ठीक आहे. तर त्या अगोदर आपण काय करत असतो, तर आता इथे विद्यार्थी मित्रांनो, आता 1 एप्रिल हे काय आलेलं आहे, इथे तुम्हाला दिनांक आलेला आहे. आता अगोदर आपण दिनांकाच्या अगोदर काय वापरलं होतं, ऑन, बरोबर आहे. ऑन हे प्रिपोजिशन वापरलं होतं, पण तेव्हा काय होतं, विशिष्ट दिवस किंवा वार हे आपण दाखवलं होतं. आता इथे काय आहे, इथे आपण काय केलेलं आहे, क्रिया केव्हापासून सुरू होते तेव्हा आपण काय वापरत आहोत, फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरत आहोत. नक्की समजत असेल विद्यार्थी मित्रांनो. यात तुम्हाला सांगतो, प्रिपोजिशन काहीही हार्ड जाणार नाही. जर तुम्ही डेली 30 मिनिट, डेली म्हणतोय 30 मिनिट इंग्लिश न्यूजपेपर रीड करा. टाइम्स ऑफ इंडिया, कोणताही, द हिंदू, सर्वात स्टँडर्ड म्हटलं तर द हिंदू हा आहे. द हिंदू तर इथे वसमतला भेटेल वगैरे माहिती नाही मला, पण तुम्ही यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, द हिंदू किंवा द टाइम्स ऑफ इंडिया. द टाइम्स ऑफ इंडिया हे न्यूजपेपर तुम्ही डेली यांचे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून पण तुम्ही पाहू शकता हे, किंवा डेली हंट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, डेली हंट. तर त्यामध्ये पण न्यूज दाखवल्या जातात. तर त्यामध्ये सिलेक्ट करते वेळेस इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची. डेली हंट हे एक ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करा आणि त्यामध्ये तुम्ही पण इंग्लिश न्यूजपेपर रीड करू शकता. नाही समजलं काही हरकत नाही, पण डेली तुम्ही रीड करत राहा. 30 मिनिट रीड करा. तुम्हाला हे गरजही नाही, हे जे म्हणजे आता नियम मी वगैरे सांगत आहे की फ्रॉम कधी वापरायचं, ऑन, तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल की फ्रॉम कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं. ठीक आहे. इन कधी वापरायचं, ॲट कधी वापरायचं, जेव्हा तुम्ही न्यूजपेपर रीड करत राहाल तर. ठीक आहे. हे 2 खूप इम्पॉर्टंट न्यूजपेपर आहेत, द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया. असे बाकी लोकल न्यूजपेपर रीड करू नका तुम्ही. ठीक आहे. नाहीतर लोकल न्यूजपेपर रीड करत राहाल नका. हे 2 न्यूजपेपर चांगले आहेत, हे रीड करू शकता तुम्ही. ठीक आहे. हे जर वसमतला नाही भेटले, ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली ते याच्यावर पाहू शकता, ॲप्लिकेशन त्यांचं इन्स्टॉल करू शकता. नेक्स्ट आहे बघा, बाय हे प्रिपोजिशन कधी वापरतो. सर्वसाधारण कालावधीसाठी बाय हे प्रिपोजिशन वापरतात. सर्वसाधारण म्हणजे निश्चित कालावधी नाहीये. बघा, आय विल सबमिट द रेकॉर्ड बाय द एंड ऑफ वीक. बाय द एंड ऑफ द वीक म्हणजे मित्रांनो, मी इथे काय सांगितलेलं आहे, मी सबमिट करतोय रेकॉर्ड. ठीक आहे. रेकॉर्ड सबमिट करत आहे बाय द एंड ऑफ द वीक, म्हणजे वीकच्या एंडला मी सबमिट करतोय. म्हणजे संडेला पण करू शकतो, सॅटर्डेला पण करू शकतो, फ्रायडेला पण करू शकतो. ठीक आहे. बाय द एंड ऑफ द वीक म्हणजे निश्चित कालावधी सांगितलेला आहे का, नाही, सर्वसाधारण सांगितलेला आहे, इन जनरल कालावधी सांगितलेला आहे. तेव्हा आपण काय वापरत असतो, बाय हे प्रिपोजिशन वापरत असतो. ही मे लिव्ह दिस प्लेस बाय इव्हनिंग. बाय हे प्रिपोजिशन म्हणजे इव्हनिंगला हा तो प्लेस सोडेल. ही मे लिव्ह दिस प्लेस, हे जे स्थळ आहे तो इव्हनिंगला सोडेल म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. पण त्यांनी इव्हनिंगला एक्झॅक्ट टाइम सांगितलेला आहे का, कालावधी सांगितलेला नाही, सर्वसाधारण कालावधी सांगितलेला आहे. ही मे लिव्ह दिस प्लेस बाय मॉर्निंग, ही मे लिव्ह दिस प्लेस बाय आफ्टरनून. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण कालावधी सांगितलेला असतो तेव्हा आपण बाय हे प्रिपोजिशन वापरत असतो. त्यानंतर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एक मला सांगायचं राहिलं, द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया हे जे
न्यूजपेपरच्या अगोदर आपण द हे काय वापरत असतो, आर्टिकल वापरत असतो, हे माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट आहे बघा सिन्स. सिन्स म्हणजे काय, क्रियेचा निश्चित वेळ दर्शवण्यासाठी सिन्स हे आपण प्रिपोजिशन वापरत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स हिज बर्थ. ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स हिज बर्थ म्हणजे त्याच्या जन्मापासून तो मुंबईमध्ये राहतो. ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स हिज बर्थ म्हणजे क्रियेची निश्चित वेळ सांगतोय आपण, की त्याचा जो जन्म आहे त्या जन्मापासून तो मुंबईमध्ये राहतो. म्हणजे सिन्स हे प्रिपोजिशन आपण निश्चित वेळ दर्शवण्यासाठी, क्रियेची निश्चित वेळ दर्शवण्यासाठी आपण सिन्स हे प्रिपोजिशन वापरत असतो. वी हॅव बीन स्टडिंग इंग्लिश सिन्स 2001. बरोबर आहे. आता तुमचा आता जन्मत नसेल 2001 मध्ये, बरोबर आहे. वी हॅव बीन स्टडिंग इंग्लिश सिन्स आवर बर्थ. ठीक आहे, असं पण म्हणू शकता तुम्ही, म्हणजे आमच्या जन्मापासूनच आम्ही इंग्लिश शिकतो. तर त्यापेक्षा तुमचा जन्म समजा 2007 आपण पकडूयात, 2007. ही हॅव बीन स्टडिंग इंग्लिश सिन्स 2007. वी हॅव बीन स्टडिंग इंग्लिश सिन्स 2007. तर म्हणजे आपण निश्चित वेळ दाखवत आहोत, तर त्याच्या अगोदर आपण सिन्स हे प्रिपोजिशन वापरतो, क्रियेची निश्चित वेळ. ड्युरिंग बघा, ड्युरिंग कधी वापरतो, विशिष्ट कालावधीपर्यंत घडणाऱ्या घटनांसाठी आपण ड्युरिंग हे प्रिपोजिशन वापरत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, वी बिल्ड आवर हाऊस ड्युरिंग समर. ड्युरिंग समर मध्ये आपण काय केलेलं आहे, आमचं हाऊस बांधलेलं आहे, घर बांधलेलं आहे. ड्युरिंग समर, ड्युरिंग हे विशिष्ट कालावधीपर्यंत. वी बिल्ड आवर हाऊस ड्युरिंग समर विशिष्ट कालावधीपर्यंत, म्हणजे ड्युरिंग समर या उन्हाळ्यामध्येच आम्ही काय करणार आहेत, आमचं घर बांधणार आहोत. ठीक आहे. वी गो फॉर एक्सकर्शन ड्युरिंग दिवाळी व्हॅकेशन. ड्युरिंग दिवाळी व्हॅकेशन मध्ये. ठीक आहे, तेव्हा आपण काय करतो, ड्युरिंग हे प्रिपोजिशन वापरतो. नेक्स्ट बघा, टिल आणि अनटिल हे प्रिपोजिशन कधी वापरतात. मित्रांनो थोडा फास्ट होईल, पण खूप इझी आहे बरं का, खूप इझी आहे. तुम्हाला एकच सांगितलेलं आहे, डेली न्यूजपेपर रीड करा. ठीक आहे, समजो अथवा न समजो, डेली न्यूजपेपर रीड करा. बघा, टिल आणि अनटिल कधी वापरतो, विशिष्ट कालावधीपर्यंत अशा अर्थांसाठी वापरतात हे. आय वर्क टिल ॲट नाईट. टिल ॲट नाईट. आय वर्क टिल ॲट नाईट. ठीक आहे, तर टिल कधी वापरतो विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट कालावधीपर्यंत. त्यानंतर बघा, बिफोर हे कधी वापरतो, च्या पूर्वी अशा अर्थाने वापरतात. च्या पूर्वीच्या अर्थाने बिफोर हे प्रिपोजिशन वापरतात. फॉर एक्झाम्पल, ही रिचेस हिज ऑफिस बिफोर 10 AM. त्याच्या ऑफिसला तो पोहोचला बिफोर 10 AM, 10 वाजण्या अगोदर. बरोबर, 10 वाजण्यापूर्वी तो काय झालेला आहे, त्याच्या ऑफिसला पोहोचलेला आहे. ही रिचेस हिज ऑफिस बिफोर 10 AM. 10 AM. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. बिफोर कधी प्रिपोजिशन वापरतो, 10 वाजण्यापूर्वी. आय विल लिव्ह बिफोर ही अराइव्स. तो त्याचं आगमन होण्या अगोदर मी काय होणार आहे, मी लिव्ह म्हणजे मी जाणार आहे. आय विल लिव्ह बिफोर ही अराइव्स. तो त्याचं आगमन होण्या अगोदर मी जाणार आहे. आय विल लिव्ह बिफोर म्हणजे तो येण्यापूर्वीच मी जात आहे. च्या पूर्वी अशा अर्थाने आपण काय करत असतो, बिफोर हे प्रिपोजिशन वापरत असतो. नेक्स्ट आहे आफ्टर. आफ्टर म्हणजे च्या नंतर. च्या नंतर. दे प्ले बिगेन आफ्टर द रेन स्टॉप. ठीक आहे, म्हणजे ते पुन्हा खेळणार आहेत कधी, पाऊस थांबल्याच्या नंतर. पाऊस थांबल्याच्या नंतर म्हणजे च्या नंतरच्या अगोदर काय वापरत असतो आपण, प्रिपोजिशन आफ्टर हे प्रिपोजिशन वापरत असतो. द रेन स्टॉप म्हणजे पाऊस थांबल्याच्या नंतर, म्हणजे याच्या अगोदर आपण काय वापरतो, आफ्टर हे प्रिपोजिशन वापरतो. ही विल अटेंड द मीटिंग आफ्टर सम टाइम. आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाच्या नंतर. थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे आफ्टर कधी वापरतो, च्या नंतर. या अशा अर्थाने आपण आफ्टर हे प्रिपोजिशन वापरत असतो. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले आहेत.
आणि विदिन हे प्रिपोजिशन कधी वापरतो बघा, क्रिया विशिष्ट कालावधीत पूर्ण होते किंवा होईल हे दर्शवण्यासाठी आपण हे विदिन हे प्रिपोजिशन वापरत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय विल रिफंड द डेब्ट विदिन अ मंथ. ठीक आहे, विदिन अ मंथ म्हणजे त्या महिन्यामध्ये. ठीक आहे, विशिष्ट कालावधी सांगितलेला आहे विदिन अ मंथ. आय विल कंप्लीट द होमवर्क विदिन अ वीक. आय विल कंप्लीट द होमवर्क विदिन अ वीक म्हणजे काय, या आठवड्यामध्ये मी होमवर्क कंप्लीट करेल. बरोबर आहे, विदिन अ वीक म्हणजे क्रिया विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यासाठी आपण काय करत असतो, विदिन हे प्रिपोजिशन वापरत असतो. आय विल कम बॅक विदिन 5 मिनिट्स. ठीक आहे, आय विल कम बॅक विदिन 5 मिनिट्स म्हणजे मी 5 मिनिटामध्ये वापस येईल. बरोबर आहे, 5 मिनिटामध्ये, विदिन द टाइम त्या 5 मिनिटाच्या मध्येच येईल. बरोबर आहे. आय विल कम्प्लीट द होमवर्क विदिन 1 आवर म्हणजे 1 तासाच्या मध्ये मी होमवर्क कंप्लीट करेल. बरोबर आहे, म्हणजे त्या 1 तासाच्या मध्येच मी कंप्लीट करणार आहे. आय विल कंप्लीट द होमवर्क आफ्टर 1 आवर. आय विल कंप्लीट द होमवर्क आफ्टर 1 आवर म्हणजे 1 तासाच्या नंतर मी होमवर्क कंप्लीट करेल. या प्रकारे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हा सेकंड आहे बघा, प्रिपोजिशन ऑफ प्लेस. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रिपोजिशन्स ऑफ टाइम पाहिलेला आहे, कालवाचक शब्दयोगी अव्यय पाहिलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिपोजिशन ऑफ प्लेस पाहायचं आहे. ठीक आहे, समजला असेल व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण वेगवेगळे वाक्य तयार करा. ऑन, ॲट, फॉर, इन, सिन्स, बिफोर, आफ्टर यावर आधारित वेगवेगळे वाक्य तुम्हाला जे काही न्यूजपेपरमध्ये भेटले तर न्यूजपेपरमधले पण ते तुम्ही लिहू शकता, तयार करू शकता. ठीक आहे, समजला असेल व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.